हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 63. परावरैक्य रसास्वादनम. परब्रह्म परमात्मा स्वरूप, परमात्म्य स्वरूप हाच एकमेव रसस्वाद. सर्वसामान्य जनांना भौतिक वस्तू जगतामध्ये, कौटुंबिक प्रसंगांमध्ये, सामाजिक कार्यामध्ये, अशा अनेक गोष्टींमध्ये भरपूर स्वारस्य असते. अशा वस्तू उपभोगणे, त्यांचा संग्रह करणे, त्यात नित्य नूतन नाविन्याची भर घालणे इत्यादी वस्तू जगताच्या भौतिक विश्वात सर्वसामान्य जन रत असतात. तसेच ते कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेऊन रस घेत असतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची सोय करणे हे खाजगी आणि सामाजिक संस्था चालवणे हे सार्वजनिक, असे दुहेरी काम करणे हेच अशांचे जीवन असते. सर्व आयुष्य ते असे यातच व्यतीत करतात. आपण कोण आहोत? येथे आपण कसे आलो? कशासाठी आलो? आपल्याला हे जे काही मिळते त्यामागे कोण आहे? येथे आपल्या शक्तीबाहेर, आपल्या आकलनाबाहेर जे काही घडते ते कोण नियंत्रित करते? असे प्रश्न यांना सतावित नाहीत. अशांना छेडले असता ते म्हणतात, कुणी पाहिलाय आत्मा आणि पुनर्जन्म? जे आहे ते समोर आहे, त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या आणि मजा मारा. निर्वाण योगी या अशा भौतिक विश्वात देह जीवित ठेवण्यापुरतेच रत असतात. त्यांना परब्रह्म परमात्म स्वरूप हाच एकमेव रसस्वाद असतो. इतर कोणत्याही गोष्टीत त्यांना जराही गम्य नसते. परब्रह्म परमात्म स्वरूपात तल्लीन असणे हाच त्यांचा नित्य नूतन कार्यक्रम असतो. तेच त्यांचे कर्म असते आणि तोच त्यांचा विसावा असतो. त्यांच्याजवळ आपण कोणत्याही विषयावर बोलू लागताच अल्पावधीत ते परब्रह्म परमात्म स्वरूप या विषयावर बोलू लागतात. आपण स्वतः परब्रह्म परमात्म स्वरूपात रत असणे हे खाजगी आणि सर्व समाजाला परब्रह्म परमात्म स्वरूपात रत करणे हे सार्वजनिक, असे त्यांचे कर्म असते. तेच त्यांचे जीवन असते. त्यासाठी ते त्यांचे जीवन समर्पण करतात. निर्वाण योगी आणि परम आत्मब्रह्म यात भेद नसतो. ते एकरूप झालेले असतात. त्यामुळे ते जेथे असतात तेथे मंदिर उभे राहते, गाभारा तयार होतो आणि प्रत्यक्ष परम आत्मब्रह्म तेथे येऊन या आपल्या लाडक्या लेकरांचे दर्शन घेतो आणि त्यांनाही आपले दर्शन देतो. हा दर्शन सोहळा महाविलक्षण असतो. येथे निर्वाण योग्यांच्या मिलनाने परम आत्मब्रह्म सुखावते. निर्वाण योग्यांना दर्शनासाठी कुठेही जावे लागत नाही. ते स्वतः परम आत्मब्रह्म झालेले असतात. त्यांच्या अंग प्रत्ययातून परम आत्मब्रह्म स्त्रवत असते. अशांच्या दर्शनाने सर्वसामान्य जनांना परम आत्मब्रह्म दर्शनाचा लाभ होतो. निर्वाण योग्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र परम आत्मब्रह्मच दिसते आणि ऐकायला येते. त्यांना सर्वत्र परम आत्मब्रह्माचाच वास येतो आणि निवास जाणवतो. ते सहज बोलले तरी ते परम आत्मब्रह्माबद्दलच असते. त्यांचा माथा सदा सर्वदा परम आत्मब्रह्माच्या चरणी टेकलेला असतो. हाताने परम आत्मब्रह्माच्या भजनाचा ताल धरलेला असतो. त्यांचे पाऊल जिकडे उचलले जाते तिकडे परम आत्मब्रह्माचीच वाट असते. निर्वाण योग्यांची देहादी इंद्रिये परम आत्मब्रह्मात झोकून दिलेली असतात. त्यांचा अंतरात्मा परम आत्मब्रह्मात विलीन झालेला असतो. आता पुढचा मंत्र क्रमांक 64. अनियामकत्व निर्मल शक्ती. स्वच्छंदी वृत्ती त्यांची निर्मल शक्ती असते. स्वच्छंद म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वैराचरणात काहीही विधी निषेध नसतो. कोणीही काहीही करावे. कुणाचा कुणावर वचक दरारा नसतो. कोणतेही नीती नियम पाळले जात नाहीत. नियम झुगारून डावलून आचरण केले जाते.
येथे मुजोरी असते. जो जे करील तोच नियम आणि कायदा असा खाक्या असतो. फक्त तुमची मनमानी चालवायला तुमच्यात ताकद पाहिजे. थोडक्यात बळी तो कानपिळी अशी अवस्था असते. अशा आचरणाने प्रथम सामाजिक आणि मग कौटुंबिक आणि शेवटी वैयक्तिक अधोगती होते. स्वच्छंद आचरण म्हणजे आत्म्याला अपेक्षित असे आचरण. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, कारण प्रत्येकाचे जन्माला यायचे काही एक प्रयोजन असते. प्रत्येकाचे गतसंचित भोग निरनिराळे असतात. ते संपवण्यासाठी योग्य अशी माता आणि योग्य असा देह धारण केलेला असतो. त्यावेळी तो स्वयंभू आत्मा त्या त्या देहातील जीवात्म्याला काही गुण प्रदान करतो. त्या गुणांच्या अनुषंगाने आचरण करून आपले संचित भोग संपवायचे असतात. अशा गुणांच्या द्वारे त्या त्या जीवात्म्याला त्याचे संचित भोग उपभोगता येतात. त्याशिवाय अन्य प्रकारे आचरण करणे म्हणजे संचित संपवण्यात विघ्न असते. अशा वेळी आपले गतसंचित तर संपत नाहीच, उलट त्यात या जन्मी भरच होते. आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेले राहतो. स्वच्छंद म्हणजे आत्मगुणांनी आचरण करणे, आत्म्याला अपेक्षित असे छंद जोपासणे आणि त्याप्रमाणे वागणे. असे आचरण नियतीला धरून असते. तेच आपले नियत कर्म असते. अशा नियत कर्माला अनुसरून आपण आपली विहित कर्मे करत असावे. तेच आपल्याला श्रेयस्कर असते. तेच आपल्या हिताचे असते. सद्य जीवनाचा तोच हेतू असतो. या विरुद्ध आचरण म्हणजे नवनवीन उपभोगांना निमंत्रण असते. उदाहरणार्थ, आपले आईवडील आपल्यावर संस्कार करतात, आपल्या हिताचा उपदेश करतात, आपल्याला सदाचार शिकवतात. असे सुसंस्कारच आपल्याला उपयोगी होतात. त्याप्रमाणे आपण आचरण केले तर आपली प्रगती होते, भरभराट होते, आपले जीवन आनंदी होते. परंतु जर आपण आपल्या अशा सुसंस्कारांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या मर्जीने आचरण केले तर आपली प्रगती न होता अधोगती होते, जीवन उदास होते. याचप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हा आपल्या जीवात्म्याला आत्मा काही गुण देतो आणि त्याप्रमाणे आपण आचरण करावे अशी व्यवस्था लावून देतो. परंतु आपण आपली मनमानी चालवतो. आपल्या हिताची आत्मेच्छा काय आहे याचा विचार न करता आपण भौतिक वस्तू जगताच्या भोग मायेत गुरफटतो आणि जीवनाचा आनंद गमावून घेतो. निर्वाण योगी स्वच्छंदी असतात. ते भौतिक वस्तू जगतात रत होत नाहीत. ते स्वाभाविकच आत्मप्रेरणेने आचरण करतात. निर्मल शक्ती. ऋषी म्हणतात की स्वच्छंदी वृत्ती हीच निर्वाण योग्यांची निर्मल शक्ती असते. सर्वसाधारणपणे नियम करून, कायदा करून, त्यांची कठोर अंमलबजावणी करून गाडा चालवला जातो. येथे वचक असतो, दरारा असतो. कोणी नियम कायदा पाळला नाही तर पाठीत धपाटा घातला जातो. ज्यांना हे नियम कायदे जाचक वाटतात ते बंड करतात. असे बंड मोडायला प्रशासन क्रूर होते. यातून सामाजिक ताणतणाव निर्माण होतो. नियम कायदे हे सर्वांच्या भल्यासाठी असतात. त्यांची अंमलबजावणी सर्वांच्याच हिताची असते. परंतु येथे प्रशासन मुजोर होते. यातूनच हुकुमशाही जन्माला येते. येथे सर्वांना बरोबर घेऊन यात्रा होत नाही, तर सर्वांना ओढत नेऊन रस्ता संपविला जातो. या अशा मानसिकतेतूनच हिटलर, मुसोलिन, नेपोलियन, चंगीज खान, खोमेनी, दाऊद, लादेन तयार होतात. त्यांना मान्य तेच आणि त्यांच्या मताप्रमाणेच अमुक तत्व म्हणजे सत्य, त्याशिवाय इतर काहीही सत्य नाही. जो हे अमान्य करील त्याला जगायचा अधिकार नाही, अशी ही वृत्ती नियम कायदे यांच्या कडक जाचातून तयार होत असते. यामधूनच दुसऱ्यावर आक्रमण करणारे तयार होतात. इतरांची अभिव्यक्ती पायदळी तुडवणारे तयार होतात. आजपर्यंत दुसऱ्या देशांवर आक्रमण करणारे देश कोणते याला इतिहास साक्षी आहे. परंतु भारतासारखे असे काही देश आहेत की ज्यांनी दुसऱ्या देशावर कधीही आक्रमण केलेले नाही. यामध्ये काही देश असे आहेत की ज्यांनी दुसऱ्या देशांवर आक्रमण केले नाही,
परंतु इतरांचे आक्रमण परतवूनही लावलेले नाही. भारत हा असा देश आहे की ज्याने कधीही इतरांवर आक्रमण केले नाही, परंतु त्याचबरोबर इतरांचे आक्रमण परतवून लावले आहे. याची खुबी भारताच्या संस्कृतीत आहे. येथे स्वच्छंदी वृत्ती ही निर्मल शक्ती आहे. प्रकाश तर आहे, परंतु त्याचा दाह नाही. येथे मुजोरी शासन नाही, तर प्रेमळ अनुशासन आहे. येथे राग नाही, तर सुराग अनुराग आहे. पाठ फक्त धोपटण्यासाठीच नसून प्रेमाचा हात फिरवण्यासाठी आहे. शाबासकीचा हात फिरवण्यासाठीही आहे. अगदी नाईलाज झाला तर शेवटचा उपाय म्हणजे पाठीत धपाटा घालायचा आहे. बासरी केव्हा वाजवायची आणि सुदर्शन चक्र केव्हा वापरायचे याचे तारतम्य आणि विवेक इथे आहे. निर्वाण योगी आत्मप्रेरणेने आचरण करतात. ते स्वच्छंदी असतात. ते आत्म्याला आत्मा जोडत असतात. ते स्वतःसाठी वाट तुडवून पाय दुखले तर इतरांकडून चेपून घेत नाहीत, तर ते सर्वांसाठी विना तक्रार निरपेक्ष वृत्तीने वाट तुडवतात. त्यामुळे जर पाय दुखले तर इतरेजण त्यांचे पाय आपणहून चेपून देतात. कोणाकडे काहीही न मागणे ही शक्ती असते. न मागे तयाची रमा होय दासी. हे जीवनाचे सूत्र त्यांना उमजते. ज्यांना उमजले ते जीवनाचा आनंद घेतात. स्वैराचारात इतरेजण पायदळी कुस्करले जातात, तुडवले जातात. स्वच्छंदतेत स्वतःत सुगंध तयार होतो, आनंद निर्माण होतो. तो सर्वत्र दरवळतो, पसरतो. त्या निर्मळ शक्तीद्वारे इतरेजण आपोआप आकर्षित होतात. हरिओम.